नमस्कार, मी काजल. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. मला बऱ्याच जणांच्या कमेंट येत होत्या की रेडीमेड पेपर कटिंग वापरून कसा ब्लाउज शिवायचा किंवा रेडीमेड पेपर कटिंगमध्ये उंची जास्त असते तर मग कसं करायचं. तर तेच आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर आणि समजावून सांगणार आहे. तर हा 36 साईजचा पेपर पॅटर्न आहे. ह्याची बघा उंची बॅक पार्टची संपूर्ण उंची आहे 15.5 इंच. पूर्ण पाठीमागचा जो भाग आहे ना त्या पाठीमागच्या भागाची उंची आहे 15.5 इंच. याच्यामध्ये वरच्या साईडनं आपण शिलाई मार्जिन अर्धा इंच सोडत असतो आणि खालच्या साईडनं अर्धा इंच, म्हणजे आपली तयार उंची होईल 14.5 इंच, जी की आपल्याला नॉर्मल ब्लाउजसाठी लागतेच तेवढी उंची. त्यामुळे कमी करण्याचा प्रश्न येत नाही बॅक पार्टसाठी. त्यामुळे बॅक पार्ट जसाच्या तसा इथं यूज करायचा आहे. आता आपण फ्रंट पार्टसाठी बघूयात. बघा फ्रंट पार्ट मी पहिल्यांदा इथं व्यवस्थित तुम्हाला करून दाखवते, म्हणजे त्याची उंची किती आहे ही आपल्याला एक्झॅक्ट कळेल. तर बघू शकता मी व्यवस्थित इथं कटोरी ठेवली आणि त्याच्यानंतर आता मी इथं क्रॉसपट्टी पण ठेवून घेते. तर आता आपण ह्या पूर्ण पार्टची आपण उंची चेक करूयात की किती आहे एक्झॅक्ट. तर बघा ह्या पूर्ण पार्टची उंची आहे 16.5 इंच, म्हणजे पाठीमागच्या भागापेक्षा इथे 1 इंच उंची जास्त आहे. पाठीमागची 15.5 होती, इथे 16.5 आहे. म्हणजे जास्त कशाचं आहे तर बघा खालच्या साईडनं क्रॉसपट्टीला इथं त्यांनी एक जास्त दिलेलं आहे 1.5 इंच किंवा 1 इंच. ते जर तुम्हाला नको असेल तुम्ही फोल्ड करून क्रॉसपट्टी कट करू शकता. बाकी कुठे काही चेंज करायची गरज नाही आहे. पण इथं मी क्रॉसपट्टीचं जे मार्किंग आहे ते कमी न करता ब्लाउज कसा शिवायचा ते आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी सगळ्यात आधी बघा हे पेपर कटिंग वापरून आपण अस्तर कटिंग करूयात, म्हणजे एक्झॅक्ट आपल्याला काय काय चुका होत आहेत, कसं करायचं आहे ते इथं तुम्हाला समजून जाईल. तर बघा हे अस्तर आहे माझ्याकडे 36 साईजच्या ब्लाउजसाठी. तर मी 1 मीटर अस्तर घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर तुमची गळ्याची समोरच्या गळ्याची पाठीमागच्या गळ्याची उंची कमी जास्त असेल तर ती करायची आहे. बघा मी व्यवस्थित इथं घडी घालते अस्तरची आणि बंद बाजू माझ्या साईड नाही, खुली बाजू पुढच्या साईड नाही, ते लक्ष ठेवा, नाहीतरी सिंगल पार्ट कट व्हायचे. सगळ्यात आधी मी तर बॅक पार्ट ठेवलेला आहे आणि व्यवस्थित ठेवून मी इथं आता मार्किंग करून घेते. तुम्हाला बॅक पार्टमध्ये अलीकडच्या साईडला लायनिंग दिसत असतील बघा, ते आपला फिटिंगचा पॉईंट आहे. हे जे त्यांनी 2 इंच शिलाई मार्जिन वाढवलेलं आहे ते त्यासाठीच असतं. आता हे ठेवून व्यवस्थित मार्किंग करून आपल्याला घ्यायचं आहे सगळे पार्टची. तर बघा इथं बॅक पार्टचं मी मार्किंग करून घेतलं, पण या गळ्याची उंची थोडीशी कमी होती जी की ह्या पेपर पॅटर्नची थोडीशी जास्त होती. त्यामुळे मी थोडंसं वरती घेऊन गळा कट केलेला आहे. तुम्हाला पण असं करायचं आहे, कमी जास्त असेल तर तुम्ही टेपनं सुद्धा करू शकता. आता क्रॉसपट्टीमध्ये उंची जास्त होती, पण मी तर क्रॉसपट्टीची जेवढी आहे तेवढीच उंची घेणार आहे. का ते तुम्हाला स्टिचिंग करताना पुढे समजेलच. बघू शकता इथं मी व्यवस्थित क्रॉसपट्टीचं सुद्धा मार्किंग करून घेतलं. आता सेम ह्याच प्रकारे आपण पुढचं सुद्धा मार्किंग करून घेऊयात. तर मी इथं संपूर्ण कटिंग करून घेतलं आहे. पण कटिंग करताना मी इथं ना जे मेन फॅब्रिक आहे म्हणजे आपला ब्लाउजचा पीस त्याचे मी गळे कट केले नव्हते, फक्त अस्तरचे केले होते. सगळ्यात आधी मी इथं बॅक पार्टचा जो काही मागचा भाग आहे तो घेतला आहे, सरळ भागाने ठेवला आहे, त्याच्यावरती अस्तर ठेवला आहे आणि सगळ्यात आधी मी इथं गळा तयार करून घेते.
बघा अशा प्रकारे 1/2 इंचावरती शिलाई मार्जिन सोडून आपल्याला शिलाई द्यायची आहे। त्याच्यानंतर जो एक्स्ट्रा आतमध्ये कपडा आहे गळ्याच्या साईडने तो कट करून टाकायचा आणि त्याच्यानंतर छोटे छोटे असे कट्स पण द्यायचे आहेत इथं। बघू शकता कट्स दिल्याच्या नंतर काय करायचं, खालच्या साईडने सुद्धा आपल्याला सेम कपडा पकडून अस्तर आणि मेन फॅब्रिक 1/2 इंच किंवा 1/4 इंच शिलाई सोडून इथं शिलाई देऊन घ्यायची आहे। त्यानंतर काय करायचं, मधून हात घालायचा आणि हे उलटं करून घ्यायचं, म्हणजे आपली सरळ भाग जो आहे तो बाहेरच्या साईडला येईल आणि उलटा आतल्या साईडला जाईल। आणि दोन्ही साईडला आता याच्यामध्ये कंबर पट्टी लावायची गरज नाही तुम्हाला, ह्यासाठी नेहमी असं मी करून घेत असते। त्याच्यानंतर गळ्याला इथं दाब शिलाई देऊन घेते बघा, व्यवस्थित मी इथं गळ्याला दाब शिलाई देऊन घेणार आहे। कशी दिली तरी चालेल, कारण इथं आपण या गळ्याला लेस वगैरे लावणार आहोत, त्यामुळे तिरकी आली थोडीफार इकडे तिकडे गेली तरीही चालणार असतं। त्यानंतर खालच्या साईडने सुद्धा सेम तशीच दाब शिलाई द्यायची आहे बघा। जो साडीचा काठाचा भाग होता ना तो आपण खालच्या साईडला इथे यूज केला, त्यामुळे थोडासा लुक सुद्धा चांगला दिसतो ब्लाउजला बघा अशा प्रकारे। त्यानंतर काय करायचं, हा जो खुला पार्ट राहिलाय मुंड्याच्या साईडनं आणि ह्या साईडनं ते आपल्याला एकमेकांना जॉईंट करून घ्यायचा आहे, अस्तर आणि मेन फॅब्रिक। आता ह्याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूचं सुद्धा जॉईंट करून घेते बघा। कपडा कट करताना नेहमी अस्तरपेक्षा जे ब्लाउजचं पीस आहे त्याच्यामध्ये थोडासा कपडा जास्त कट करायचा। अस्तर आपलं बरोबर असतं कटिंग, त्यामुळे फक्त आपल्याला ब्लाउज पीसमध्ये कपडा थोडासा वाढवायचा असतो, म्हणजे कमी जास्त झाला तरी त्या आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही। आता इथं मी बॅक पार्ट रेडी करून ठेवलेला आहे। आता काय करायचं, फ्रंट पार्ट रेडी करून घेऊया। त्यासाठी मी पहिल्यांदा ज्या आपल्या कटोऱ्या वगैरे आहेत ते सगळं व्यवस्थित पार्ट एकमेकांना जॉईंट करणार आहे, पण त्याआधी सरळ ठेवायचे समोरासमोर, म्हणजे उलटा कोणता सुलटा कोणता असं होणार नाही। सगळे एक्झॅक्ट समोरासमोर ठेवून कट स्टिच करून घ्यायचं बघा, एकमेकांना जॉईंट करायचे आहेत फक्त बघा अशा प्रकारे एकमेकांना जॉईंट करून घ्यायचे। सेम अशाच प्रकारे आता कटोरी आणि बाकीचे राहिलेले सगळे पार्ट आपल्याला इथं जॉईंट करून घ्यायचे आहे। इथं मी एकमेकांना सगळे जॉईंट करून घेतलं। आता आपल्याला कटोरी जोडायची आहे। मेन फॅब्रिकचा जो पार्ट आहे ती सरळ ठेवला आणि कटोरी त्याच्यावरती उलटी ठेवली बघा, अजिबात ओढायची नाही, अगदी सावकाश कटोरी जॉईंट करून घ्यायची। कटोरी जॉईंट झाल्याच्या नंतर आपल्याला इथं ना 2.5 इंचावरती कटोरीचा टक्स द्यायचा आहे बघा। ज्यावेळी तुम्ही पेपर कटिंग बघाल तर पेपर कटिंगवरती तुम्हाला तिथे मार्किंग दिलेली असते 2.5 इंचावरती, ती तुम्ही आधीच करून घेतली तर तुम्हाला इथे एक्स्ट्रा मार्किंग करायची गरज नाही, ते तसेच पॉईंट त्याच्यावरती येऊन जातील। शिलाई देताना कधीही खालच्या साईडनं वरच्या साईडकडे शिलाई द्यायची कटोरीला, म्हणजे कटोरीचा टोक छान येतं बघा। मस्त इथं आपली कटोरी रेडी झाली। आता आपण या पार्टला क्रॉसपट्टी जोडून घेऊया। त्यासाठी तर मी क्रॉसपट्टी सरळ भागाने ठेवलेली आहे बघा, म्हणजे उलटा भाग वरच्या साईडला एक सरळ भाग आतल्या साईडला गेलेला आहे आणि खालच्या साईडने मी अस्तरची क्रॉसपट्टी ठेवली। आता दोन्ही पार्ट एकावरती एक व्यवस्थित पकडत शिलाई द्यायची आहे आणि इथे क्रॉसपट्टीला शक्यतो 2 शिलाई द्यायच्या, म्हणजे उसवणार नाही त्यासाठी बघा। इथे मी व्यवस्थित शिलाई देऊन घेतली, 2 शिलाई शक्यतो मी देत असते क्रॉसपट्टीला। त्याच्यानंतर असं ओपन करायचं आणि जो मधला पार्ट आहे तो आपल्याला असं फोल्ड करायचा आणि पुन्हा आपल्याला इथं क्रॉसपट्टीला शिलाई द्यायची आहे, म्हणजे ज्यावेळी आपण हे सरळ करू ना त्यावेळेस आपला जो ब्लाउजचा पार्ट आहे तो सरळच निघेल। बघू शकता मी हात घालून आता ओपन करते आणि एकदम सरळ असा आपला हा पार्ट आहे। त्याच्यानंतर काय करायचं, खालच्या साईडने दाब शिलाई द्यायची। तुम्ही डायरेक्ट पट्टी लावली तरी चालेल, पण दाब शिलाई आधी देते कारण की थोडासा ब्लाउज पीस फुगल्यासारखा झाला होता, चेपून बसावे यासाठी। त्यानंतर मी इथं दोन्ही पार्ट व्यवस्थित बघणार आहेत का, बॅक आणि फ्रंट, म्हणजे आपल्याला पट्टी जी आहे ना फ्रंट भागाची ती किती वरती लावायची आहे ते समजेल बघा। आपल्याला पुढच्या भागाला पट्टी लावावी लागते कमरेची, त्यामुळे मग बॅक पार्टला नाही लावली तरी चालतं। त्यासाठीच बॅक पार्टचं जे 1 इंच कमी होतं ते त्यासाठी होतं आणि ह्यामध्ये 16.5 जे होतं ते आपल्याला इथं पट्टी फोल्ड करावी लागते, त्यासाठीच इथं 16.5 आपल्याला त्यांनी दिलं होतं, कारण क्रॉस पट्टीमध्ये अर्धा इंच आपलं जातं आणि इथे आपला अर्धा इंच, अशा प्रकारे 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन असतं याच्यामध्ये। ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा ज्यावेळी रेडीमेड पेपर कटिंग वापराल त्यावेळी।
आता प्रत्येकाचे रेडीमेड पेपर कटिंग वेगवेगळे असतात. तुम्ही कोणाकडून घेतलेत हे सुद्धा जास्त इम्पॉर्टंट आहे. ज्यांच्याकडून घेतले त्यांचे ते कसं शिवून दाखवतात ते सुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे. बघू शकता मी इथं अशा प्रकारे पट्टीसुद्धा कमरेच्या साईडने अटॅच केलेली आहे. नंतर मी या पट्टीला हात शिलाई करणार आहे, पण आता मी इथं हलकी शिलाई देऊन घेणार आहे पहिल्यांदा. अशाच प्रकारे मी दुसऱ्या पार्टला सुद्धा क्रॉस पट्टी आणि खालची पट्टी दोन्ही जॉईंट करून घेणार आहे. पण त्याच्या आधी मी ह्या पार्टला हुकाची पट्टी लावणार आहे. बघू शकता हुक पट्टी. त्यासाठी मी 3.5 इंच रुंदीची पट्टी घेतली, डबल फोल्ड केली. 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडून मी इथं कड्याने शिलाई देणार आहे आणि खालच्या साईडनं थोडीशी पट्टी फोल्ड करायची. एक्स्ट्रा असेल तर कट करून टाकायचं. त्यानंतर बघा आतल्या साईडनं पट्टी फोल्ड करायची. त्याच्या आधी तुम्ही इथं दाब शिलाई दिली नाही दिली तर चालेल. कपडा थोडासा फुगत असेल तर दाब शिलाई द्या. कपडा दाबून बसेल असेल तर नाही दिली तरी चालेल. त्यानंतर पुन्हा एकदा मी आतमध्ये फोल्ड करून इथं कडेने अजून एक दाब शिलाई देणार आहे. त्यानंतर 1/2 इंच किंवा 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडून इथं अजून एक आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. इथं आपली हुकाची पट्टी लागली गेलेली आहे. त्यानंतर बघा मी इथं दुसरा भागसुद्धा सेम याच प्रकारे रेडी केलेला आहे. आणि ते सुद्धा मी आता काय करायचं, चेक करायचं दोन्ही भाग व्यवस्थित उंचीला आहेत का पहिल्यांदा चेक करायचं. नसेल तर गळ्याच्या साईडने थोडेफार कमी जास्त होऊ शकतात, ते तुम्हाला इथं कट करून घ्यावं लागेल. बघा माझंसुद्धा. त्यानंतर बघा इथं मी दोन्ही पार्टला व्यवस्थित पायपिंग पण करून घेतलेली आहे. पायपिंग कशी लावते हा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघा, चॅनलवरती आधीच अपलोड आहे. मी तर त्याच प्रकारे पायपिंग लावून घेतलेली आहे, म्हणजे पायपिंग दिसायला छान दिसतं. आता त्यानंतर आपल्याला बॅक पार्टला पहिल्यांदा टक्स जॉईंट करायचे आहेत. तर मी आधी टक्स टाकले नव्हते कारण की मला बॅक पार्टला पॅच डिझाईन करायची होती, त्यामुळे मी ते कॅन्सल केलं होतं. जर तुम्हाला पॅच डिझाईन कशी लावली ते बघायचं असेल तर मला कमेंट करा, तो सुद्धा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल. तर बघा दोन्ही साईडला मी तर बॅक पार्टला व्यवस्थित टक्स लावून घेतले. त्याच्यानंतर आता काय करायचं, हा पार्ट सरळ ठेवायचा, त्याच्यावर ते जे पुढचे भाग आहेत ते उलटे ठेवायचे आणि शोल्डर जॉईंट करायचं. आपण आधीच ह्या भागांची उंची कमी जास्त आहे का चेक केलं होतं. नसेल केलं तर पुन्हा एकदा चेक करायचं आणि मग शोल्डरमध्ये कमी जास्त तुम्ही करू शकता वाटलंच तर. बघा पहिल्यांदा शोल्डरला मी लॉक केलं आणि मग आता इथं 2 टिप देणार आहे शोल्डरला पॅक करण्यासाठी. व्यवस्थित इथं मी शोल्डर पॅक केलेला आहे. दुसरा सुद्धा शोल्डर इथं मी जोडून घेणार आहे त्याच पद्धतीनं. बघू शकता. त्यानंतर आता इथं बाह्य रेडी करते. त्यासाठी बाह्य मी इथं सरळ ठेवली, त्याच्यावर त्या अस्तरचा कपडा ठेवला आहे. बाही समोरासमोर कोणती आधी चेक करायचं, नंतरच स्टिचला घ्यायची. नाहीतर काय होतं एकाच साईडच्या 2 बाह्या तयार होतात. तसं होऊ नये त्यासाठी समोरासमोर बाह्या ठेवून बघायचं कुठली आहे ते. इथं 1/2 इंचावरती मी शिलाई देऊन घेतली. त्याच्यानंतर हा कपडा आतल्या साईडने फोल्ड करायचा आणि एक दाब शिलाई द्यायची आहे. बघा अशा प्रकारे ओपन करून दाब शिलाई द्यायची, म्हणजे बाहीचं फिनिशिंग आहे चांगलं दिसतं. तुम्हाला इथे पायपिंग वगैरे लावायची असेल तुम्ही लावू शकता, बाहीसाठी चांगलं दिसतं तसं पण. त्यानंतर इथं आतल्या साईडनं फोल्ड करून कपडा अजून मी इथं दाब शिलाई देणार आहे कडेकडेनी. बघा बाहीला दाब शिलाई दिल्याच्या नंतर आता ही जी बाही आहे मी एकमेकांना जॉईंट करणार आहे, म्हणजे मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही एकमेकांना जॉईंट करते, म्हणजे लूज पडत नाही. ज्यावेळेस आपण घालतो ना, आता आपल्याला बरोबर दिसतं, पण ज्यावेळेस आपण घालतो त्यावेळेस काय होतं वरचा कपडा लूजच पडतो ना, अस्तरचा कपडा आपल्या बॉडीला पॅक बसतो, असं होतं. तसं बसू नये यासाठीच आपल्याला इथं ही शिलाई देऊन घ्यायची आहे. आता ही बाही आपण जॉईंट करूया. त्याआधी बाहीमधून फोल्ड करायची, मधलं टोक मधल्या शोल्डरवरती आलं पाहिजे आणि मग लावून बघायची बाही बरोबर आहे का. बरोबर असेल तर सेंटरपासून लावायला सुरुवात करा. तसं जमत नसेल तुम्ही डायरेक्ट बाहीच्या टोकापासून सुरुवात केली तरी चालते. मी सुद्धा टोकाकडूनच सुरुवात करते. जर बाही करेक्ट बरोबर असेल तर. कमी जास्त असेल तर मग सेंटरपासून लावायला सुरुवात करायची, म्हणजे दोन्ही साईडला तेवढीच बाही लागली जाते. नाहीतर काय होतं एका साईडनं सुरुवात केली की दुसऱ्या साईडच्या आधीच बाही संपून जाते. तसं होऊ नये ह्यासाठी ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्याच्यानंतर आता मी हा सरळ असतानाच फिटिंग करते सरळ भागाने. कडेने एकदम शिलाई द्यायची, म्हणजे आतल्या साईडनं आपलं जे धागे दोरे निघतात ते निघत नाही किंवा इंटरलॉकची गरज पडत नाही, किंवा ओव्हरलॉक कोणी म्हणतं, कोणी इंटरलॉक, ज्याच्या त्याच्या म्हणण्यानुसार. तर बघा आता हे ओपन करायचं आणि आतल्या साईडनं आपल्याला हा फिटिंग करून घ्यायचा आहे. तुम्हाला जे काही तुमची फिटिंगची मापं असतील ती इथं टाकावी लागतील आणि मग फिटिंग करावं लागेल.
फिटिंग करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, खालून कमरेपासून बाहीपर्यंत सरळ टीप गेली पाहिजे. जर वेडीवाकडी मध्ये मध्ये टीप तुमची जात असेल तर तुमचं फिटिंग चुकणार. त्यासाठी एक लक्षात ठेवायचं, खालची कमरेची एक टीप झाली की तिथून वरती सरळ टीप गेली पाहिजे बाहीपर्यंत. बघा अशा प्रकारे, तरच तिथं फिटिंग व्यवस्थित होतंय. लक्षात ठेवायचं ही एक गोष्ट. आणि बघू शकता फायनल आपला इथं ब्लाऊज रेडी झालेला आहे. मी कुठल्याही प्रकारची उंची कमी जास्त केली नव्हती, तरीसुद्धा करेक्ट उंचीचा ब्लाऊज इथे रेडी झालेला आहे. आणि आपलं गळ्याचं जी काही गोल गळा आहे तो सुद्धा चांगला बसलेला आहे. पायपिंगसुद्धा चांगली लागलेली आहे. आता इथं काही टिपा उकलवायच्या आहेत किंवा हातशिलाई करायची आहे, ते इथं राहिलेलं आहे, ते मी नंतर करणार आहे. त्याआधी तुम्ही काकतले पार्टसुद्धा बघा किती करेक्ट आलेला आहे रेडीमेड पेपर कटिंग वापरून. कटोऱ्यासुद्धा क्रॉसपट्टीसुद्धा आपली एकदम करेक्ट बसल्या गेलेल्या आहेत. तर कसं वाटलं तुम्हाला हे कटिंग आणि स्टिचिंग मला कमेंटमध्ये कळवा. अजून कोणते व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला उद्या भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.